तर नमस्कार, कसे सर्व व्यवस्थित आणि ठीक असतील. बघा, आजचा व्हिडिओ जो आपला आहे तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण 2 दिवस झाला एक नवीन भोंगा भोंगा तोच आहे, फक्त आवाज वेगळा येतोय. आतापर्यंत माणसावरून किंवा कुठल्याही गोष्टीवरून हा भोंगा नेहमी टीका करायचा, बोलायचा. पण आता माणसं संपले हो. आता हे जनावराच्या सहाऱ्या घेऊन हा आता भोंगापर्यंत भुंकू लागला किंवा ओरडू लागलाय, भोकत आहे. आता बघा, या ठिकाणी प्रश्न असा पडतो, आता त्या बकऱ्याविषयी, त्या लाकडाविषयी, खाटकाविषयी, परत जे शिंदेचे काही आमदार आहेत ते बोललेत काय, हे उंदीर आहे, गाढव आहे. आपल्याला ह्या कुठल्याही प्राण्याविषयी बोलायचं नाही. कारण ह्या प्राण्याविषयी बोलणं म्हणजे त्या प्राण्याचा कमीपणा होईल मित्रांनो. त्यामुळे आपल्याला ह्या प्राण्यांना काही दोष द्यायचा नाही किंवा आपल्याला ह्या प्राण्यावरतीही बोलायचं नाही. प्राण्याहूनही सुद्धा जास्त पातळी या माणसानं सध्या गाठलेली आहे, तुम्हाला एवढं सांगतो. म्हणून आपल्याला या विषयावरती काही बोलायचं नाही. पण आदित्य ठाकरेनं बघा पाठीमागे एक गोष्ट बोलली होती. मला ती गोष्ट तुम्हाला परत सांगावं वाटते आज, की पाठीमागं आदित्य ठाकरे बोलले होते की संजय राऊतासोबत मला फिरताना मज्जा येते आणि ती मला आलेली मज्जा मी घरी येऊन माझ्या बाबांना आणि आईला सांगतो. ह्या सगळ्या मज्जा आपण लहानपणी सर्वांनी केल्या असतील, आपण ते घरी कुतूहलानं घरून आपल्या आईवडिलाला सांगितलंही असेल. पण आता माजी पर्यावरण मंत्री असलेला हे आदूबाळ, त्याला काकासोबत फिरताना मज्जा येते आणि त्या आदूबाळाला मज्जा यावी म्हणून किंवा आदित्य ठाकरेंचं मनोरंजन व्हावं म्हणून हे आदित्यचे काका म्हणजे संजय राऊत हे असे वक्तव्य करत असावीत, हे माझा प्राथमिक आणि माझा हा वैयक्तिक कयास किंवा माझं वैयक्तिक हे मत आहे स्पष्ट, की फक्त आदित्य ठाकरेंना मजा यावी म्हणून हे वक्तव्य ते म्हणत असावेत, करत असावेत. बाकी तुम्ही याची अर्थ काही लावू शकता. तुम्हाला या विषयावरती काय वाटतं खाली तुम्ही कमेंट करा. हे सगळं असं प्रकरण चाललंय. आता उबाटाला उबाटा काय म्हणतात, अरे ह्या उबाटाचा बोबाटा करण्यासाठी हे राऊत छाती काढून उभे असतात. मग पाठीमागं बघा, तुम्हाला मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. या ठिकाणी एकनाथ शिंदेसोबत 40 आमदार डोक्यावरती कफन बांधून ते बाहेर पडले शिवसेनेमधून. त्यांना भविष्यामध्ये काय होईल माहिती नाही. आता आपलं काय होणार आहे हेही माहिती नाही. आपलं राजकीय अस्तित्व असेल हेही माहीत नाही. म्हणजे कुठलीही पूर्वकल्पना आणि भविष्यातली कुठली कल्पना नसताना त्यांनी हे रिस्क घेऊन ते बाहेर आले. त्यांच्यावरती हे गद्दार नावाचं ठपकं या लोकांनी ठेवलं होतं. भलेही ते जनतेनं सांगितलं, दाखवलं खरे गद्दार कोण आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो असा येतो, तो येतो म्हणजे कारण दिवशी बघा बाळासाहेब ठाकरे पूर्वी बोलायचे बोलताना की शिवसेना आपल्याला वाढवायची आहे, शिवसेनेमधला एकही कार्यकर्ता बाहेर जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची. म्हणजे कुटुंबप्रमुख आहेत त्यांना काळजी घ्यायची आहे असं त्या ठिकाणी ते बोलले होते. पण हे महाशय, हे घमंडी बादशहा काय बोलतो, गेट आउट. ज्यांना राहायचंय त्यांनी राहा, सगळे गेट आउट, निघून जा. म्हणजे ही मगरुरी जी आहे, हे मगरुरीमुळं, ह्या घमंडामुळं, ह्या सगळ्या गोष्टीमुळं हे लोक त्यावेळेशी बाहेर आले होते, 40 लोक. आणि त्यानंतर आता परत अजून गळती लागली. त्यांनी गेट आउट म्हटलं आणि ते गेट आउट लोकांनी खूप मनाशी धरलं. आणि आजच संजना घाडी नावाच्या महिला प्रवक्त्या शिवसेना उबाटा गटाच्या यांनी आज प्रवेश शिंदे गटामध्ये किंवा शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये केलेला आहे. उघड गोष्टी आहेत, सगळे काही लोकांपुढे उघडच आहे. आता या ठिकाणी तुमच्यापुढे मी 4 ते 5 मुद्दे मांडणार आहे मित्रांनो. तुम्ही ते मुद्दे ऐकून तुम्ही पुरला कयास तुम्ही लावून घ्या की शिंदे, उद्धव ठाकरे म्हणजे ह्या पुतण्याचा काका, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापुढे क्लिअर होतील. आता उद्धव ठाकरे आणि शिंदे एकेच शिवसेनेच्या ह्या 2 बाजू आहेत. मग एक नाणं हे खोटं आहे, एक नाणं हे खणखणीत आहे. या खणखणीत नाण्यानं एकनाथ संभाजी शिंदे यांनी
पूर्ण वेळ हा लोकांकरता, मतदाराकरता, शिवसैनिकाकरता, महाराष्ट्राकरता दिलेला आहे. कुणीही नाकारू शकत नाही. तो विरोधक का असेना, विरोधक सुद्धा एकाच मुख्यमंत्र्याचे गुणगान गातात. तो मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे. कारण ते घराहून ऑफिसहून जास्त वेळ ते लोकांमध्ये राहायचे हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. एकीकडे हे महाशय टोमणे बहादर फक्त आपल्याच घरातून फुकट बाबूराव करायचे. आता फुकट बाबूराव एक नवीन शब्द शिंदे साहेबांनी दिला आहे. कारण हे राऊत नेहमी काही टोमणे मारतात, मग त्याला उत्तर देताना त्यांनी सांगितले फुकट बाबूराव म्हणजे फेसबुक. हे महाशय फेसबुकवरती येऊन सल्ला द्यायचे. म्हणजे आता आपल्या पोटामध्ये आग पडली आहे, भूक लागली आहे, मग त्यावेळेस इंटरनेटला जाऊन क्रोम ओपन करून तिथून चपाती भाजी भाकरी डाउनलोड करायचं. मग ते त्याचं काय आपल्याला उपयोग खायला होईल का, होणार नाही. मग काहीतरी असंच प्रकरण त्या ठिकाणी ह्या टोमणे बहादुरांनी त्यावेळेस केलं होतं आणि फुकट बाबूराव म्हणून त्यांची प्रसिद्धी त्यावेळेस होती. पण या ठिकाणी शिंदे हे फुकट बाबूराव नव्हते, कारण तरी वेळच नव्हता एवढा. फेसबुकला लाईव्ह या हे करा, याच्याकडे वेळच नव्हता. कुठलंही प्रकरण महाराष्ट्रामधलं होऊ द्या, पहिल्या ठिकाणी हा तिथं माणूस जायचाच. म्हणजे ज्या ठिकाणी गाडी जायच्या अगोदर हे दाढी तिथं जायची, त्याचं असं लोक म्हणायचे. हा कॉमन मॅन लोकांना भावला आणि लोकांनाही कळालं की खरा शिवसैनिक कोण आहे. याचे कारण मित्रांनो फक्त 2 ते 3 कारणं आहेत या गोष्टीला. कारण शिंदे हे कडवट शिवसैनिक आहेत. ते पूर्वी होते आणि आत्ताही आहेत. ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत. आता इंटरनल त्यांचे काही वादं असतील, ते वादं हे कुठेही असतात. आपल्या घरामध्ये सुद्धा कुटुंबात मतभेद हे असतातच, नाही असं नाही. कुटुंब म्हटलं किंवा त्यांचा पक्ष म्हटला त्यामध्ये अंतर्गत कलह असतात, अंतर्गत मनमिटाव ह्या सुद्धा असतात गोष्टी. ह्या ते नाकारू शकत नाही कोणीच. पण ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून एक कणखर नेतृत्व देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं आणि त्याने केलं आहे. बघा, कुठलाही विषय असू द्या, त्या विषयावरती हे लोक कधीच व्यक्त होत नाहीत. भाजपवाले, शिवसेना व शिंदे गट, अजित पवार गटाचे हे कुणीही व्यक्त होत नाहीत. पण त्या गोष्टीवरती एखादी गोष्ट घडली पाहिजे, कुणीतरी चुकला पाहिजे आणि त्यावरती मी कधी माझा भोंगा वाजवीन याचं फक्त लक्ष ह्या लोकांना असतं. तुम्ही विचार करून बघा, ह्या 6 महिन्यामध्ये कधी शरद पवार गट काय बोललाय का, नाही बोलला. शरद पवार गट काय नाही बोलला, काँग्रेस काय नाही बोलली. पण या लोकांना बोलायचं आहे, या लोकांना पुढे येऊन बोंबलू सांगायचं आहे. ह्या गोष्टी कुठल्याही असू द्या, तो तहोरून नावाचा राणा असू द्या किंवा कुठल्याही गोष्टी असू द्या, त्या गोष्टीवरती जर नाही बोलले तर वरचा देव खाली येईल मित्रांनो. हे त्या ठिकाणी बोलणारच जाऊन. हीच यांची झाली अवस्था. हिंदुत्व विषय आहे ते त्यांनी सोडला, त्यांनी पुरोगामित्व स्वीकारलं, त्यात एकेवेळेस यश आलं लोकसभेला. परत लोकांनी जागा दाखवून दिली, लोकांना कळालं. अहो, गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये लोक हे स्पष्टपणे सांगत आहेत, ते स्पष्ट बोलत आहेत, न झुकता न घाबरता आणि न अडखळता ते बोलतात, सांगतात लोक की बाळासाहेब काय होते आधी काय आलं, म्हणजे हिऱ्याच्या पोटी गारगोटी आली, असं लोक गावागावात बोलतात. कारण जे पूर्वीचं जे वातावरण होतं ते आता वातावरण राहिलं नाही मित्रांनो. वातावरणामध्ये डिफरन्स खूप आहे, लोकांना सगळं कळू लागलंय. मग कधी हिंदुत्व सोडायचं, ते खुंटीला अडकवायचं, कधी पुरोगामित्व स्वीकारायचं, हिंदूंना शिव्या घालायच्या, मंदिरावरती शिव्या घालायच्या. काही परभाषीय लोक असतील, काही हिंदू देवतेला शिव्या घालणारे लोक असतील, त्यांना सोबत करायचं, त्यांना सोबत आणायचं आणि ह्या शिव्याचा ह्याचा आनंद घ्यायचा. म्हणजे हे कधी हिंदुत्व सोडलं, कधी हे पकडलं, म्हणजे काय पकडू नेमकं, कुठला मतदार मी काबीज करू, कुठल्या लोकांच्या गळ्यामध्ये मी टाईट बनवू, की यांना प्रश्न पडला. आता मग 2च गोष्टी सांगतो यावरती. आता ज्यावेळेस विषय येतो मुस्लिमांचा, वक्फ बोर्ड आलं, त्यात त्यांनी मुस्लिमांची बाजू घेतली. पण त्या ठिकाणी हे करायला गेले, हनुमान झालं माकड, असं काम झालं यांचं. त्यांनी विरोध केला, पण लोकांमध्ये इम्पॅक्ट हा आला. तो इम्पॅक्ट म्हणजे की जे निर्णय घेतलेला आहे वक्फचा, त्या लोकांना त्याला समर्थन केलं. परत त्यांची भूमिका बदलली लगेच.
हे बोलले आता हे हिंदूंचे भाजप राहिलं नाही, भाजप फक्त हिंदूचं फक्त शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे, भाजप आता पूर्णपणे मुस्लिम बनला आहे. म्हणजे दोन्हीकडे हे वाजवायची कामं करतात. आता राऊतांनी एक इंस्टाग्राम एक्सला तरी पोस्ट केली होती, एक लाकडाचं वडकं होतं, त्यावरती एक बकरा थांबलाय आणि खाली वरी लिहिलं होतं ये सर आरशी एकनाथ संभाजी शिंदे. परत यांचे वक्तव्य चालवले टी व्हीवरती की बकरा कटणार, खाटीक कापणार. खाटीक कोण असतो? सिंपल प्रश्न आहे, खाटीक कोण असतं? त्यांच्या बाजूला जाऊन बसले कोण? हा विषय महत्त्वाचा या ठिकाणी. गोमांस, खाटीक फिटीक ह्यावरती बोलतंय कोण महाराष्ट्रामध्ये? हेच लोक बोलतात. आणि खाटीक कोण आहे, बकरं कोण आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे. अहो, बळीचा बकरा तुम्ही बनलाय, कारण तुमचा बळी हा काकाने घेतलाय. ते वणक्यावर ठेवून नाही, तुम्हाला असं तुमचा नरड उडवलेला आहे. तुमच्या केसानं तुमचा गळा कापला आहे काकानं. तुम्हाला हे गोष्टी कळत नाहीत, पण तुम्हाला इकडं दाखवायचं आहे. तुम्ही प्रश्न घेऊन लोकांसमोर या, काहीतरी ज्वलंत प्रश्न बघा काहीतरी, की कशाप्रकारे बेरोजगारी दूर करता येईल, कसं आपलं वातावरण बदलता येईल. तुम्ही यावर चर्चा करा. तुम्ही लावलं काय? बकरं, वोंडकं, काय का प्रकार लावलेत? अहो, त्या लहान लेकरांना सुद्धा वाटतंय आता शाळेहून जास्त मज्जा ह्या राजकारणामध्ये यायला लागली आहे. जशी मज्जा आदित्य ठाकरेंना येते ते काकांची. हे एकूणच हे असं कारस्थान आहे ज्याला टी व्हीला सुद्धा आता लाज वाटायला लागले की ह्या राऊताचा चेहरा बघितला टी व्ही ही लाजते. पण या ठिकाणी एवढे लहान गोष्टीचे बाईट्स चॅनलवाले घेतात, यांचाही TRP वाढतो आणि यांचं भाषण ऐकून पूर्ण महाराष्ट्राला मज्जा येते. म्हणून सुद्धा हे टी व्हीवाले जाऊन त्यांचा इंटरव्ह्यू घेतात राऊतांचा. एवढंच आहे, त्याच्या गोष्टीला कुठलंही लॉजिक नाही, कुठलीही फिलॉसॉफी नाही, त्या गोष्टीला काही तारतम्य नाही. फक्त बोलायचं, कॉमेडी करायची, कॉमेंट्री करायची, निघून जायचं. पण ह्याला फक्त टाईमपास म्हणून, एक ॲज अ जोक म्हणून, फक्त एक एन्जॉयमेंट म्हणून फक्त लोक आता राऊताकडे बघतात. अहो, यांच्यावरती देवाभाऊनं काय काय टीका केली बेकार शब्दामध्ये, मार्मिक शब्द. पण म्हणतात ना, चांगल्याला शब्दाचा मार लागतो, पण ह्या माणसाला कुठलाच मार लागत नाही, एवढी खरी परिस्थिती आहे. आता एकूणच ह्या सगळ्या प्रकरणावरती, बकऱ्याच्या, वणक्याच्या, तुमचं मत काय खाली नक्कीच कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण आपले व्हिडिओ हे चांगले लोक बघतात, हे मजा करणारे लोक बघत नाही. नमस्कार, उद्या भेटू परत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. थोडासा उद्या व्हिडिओ उशिरा येईल, उद्या आमचा वाढदिवस असल्यामुळं थोडासा लेट होईल, क्षमस्व.